थंडी चालू झाली आहे त्यामुळे बाजारात मस्त हिरवा मटार आलेला असतो, त्यामुळे मटार भात झालाच पाहिजे म्हणून मी बनवला होता आज मटार भात. हा भात तुम्ही कोशिंबीरसोबत, पापड, लोणचं ह्याच्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा. मला तर खूप प्रचंड आवडतो. नुसतं दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मी कोशिंबीर बनवली होती आणि सोबत पापड घेतला होता. नक्की बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. रेसिपी मी सांगितलेलीच आहेत, त्यानुसार केलं तरी चालेल. चला आपण सुरुवात करूया रेसिपीला. 2 वाट्या कोलम तांदूळ घेतला आहे. तो आता मी थोड्या वेळासाठी याला भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे जर कोणता तुकडा तांदूळ किंवा चिकट होणारा असा तांदूळ असेल तर तो भिजत घालायची गरज नाही. तुम्ही त्याला डायरेक्ट धुवून फोडणीला टाकू शकता. पण हा कोलम तांदूळ आहे त्यामुळे मी ह्याला थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. सगळ्यात आधी लागेल आपल्याला जिरं, नंतर तमालपत्र, नंतर कांदा लागेल. कांदा तुम्ही उभा पातळ चिरून पण घेऊ शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी असा बारीक चिरून घेते. आणि नंतर लागेल आपल्याला गोडा मसाला, एक 2-3 चमचे. आणि अर्थातच मटार भात आहे त्यामुळे आपल्याला मटार पण लागणार आहे. आणि वरून टाकायला आपल्यालाही अजून कोथिंबीर लागेल. आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, 4-5 दाणे काळी मिरी, 4-5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा. आणि आपल्याला आलं लागणार आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याचं मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात हे असं घालायचं. कोथिंबीर घालायची, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या, आल्याचा तुकडा, दालचिनी, काळी मिरी, सगळं असं टाकून पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला असं पाणी न घालता वाटून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि झाकण बंद करून परत एकदा वाटून घ्यायचं. हे असं मिश्रण तयार होतं याचं. चला आता आपण फोडणी करून घेऊया. पहिलं तेल टाकल्यावर जिरं टाकायचं. त्याच्यात जिरं टाकलं की तमालपत्राची 1-2 पाने टाकून द्यायची. मग नंतर कांदा टाकायचा. त्याच्यात कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा नरम होईपर्यंत. एकदम पण काही गुलाबी होऊन नाही द्यायचं त्याला. व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून द्यायचं. ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात तेल सुटेपर्यंत. नंतर ते मिक्स करून झालं की नंतर टाकायचे त्याच्यात मटार. तुम्ही मटर कमी जास्त पण करू शकता. जास्त आवडत असेल तर जास्त टाका, कमी करायचे असेल तर कमी करा. नंतर मटार पुरतं मीठ टाकायचं त्याच्यात आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचे. आणि पाणी आपल्याला गरमच टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. ते मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे. मी 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं. 2 वाट्याच्या 1.5 पट पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. आणि आपल्याला एक छोटासा लिंबू लागणार आहे. अर्धा लिंबू भातामध्ये पिळून घ्यायचं त्याच्यात आणि मिक्स करून घ्यायचं. अर्धा लिंबू बास होतो. मिक्स करून झाल्याच्या नंतर मग आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची आहे आपला गोडा मसाला. 1-2 चमचे गोडा मसाला टाकायचा त्याच्यात. गोडा मसाला नसेल तर तुमच्या घरी जो कोणता मसाला असेल तो टाकला तरी चालतो. मग नंतर आता भाताच्या चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकून द्यायचं. लक्षात ठेवायचं की आधी आपण मटारमध्ये मीठ टाकलं होतं त्यानुसार मग नंतर परत मीठ टाकायचं. हे सगळं मिक्स करून झालं की मग एक 2-3 शिट्ट्या काढून गॅस बंद करून टाकायचं. हे बघा एकदम मोकळा भात होतो आपण, कारण त्याच्यात लिंबू वगैरे टाकला होता ना, त्याच्यामुळे एकदम मोकळा आणि फळफळीत होतो भात.
परत त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि गरमागरम मग नंतर खायला घ्यायचं. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. ओके, बाय बाय.